नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत विविध पदासाठीच्या एक्झाम झालेल्या आहेत। त्यानंतर काही पदाचे रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झालेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अंगणवाडी सुपरवायझर असेल, ग्रामसेवक असेल, त्यानंतर आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50%, या पदासाठीच्या परीक्षा डिक्लेअर झालेल्या आहेत। त्यापैकी मित्रांनो फक्त अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे अंगणवाडी प्रवेशिका या पदासाठीचे ॲप्लिकेशन ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले होते तर त्यांचं हॉल तिकीट रिलीज झालेलं आहे। 29 तारखेला 2 शिफ्ट म्हणजे तुमची IPS या कंपनीच्या मार्फत परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ही जी परीक्षा आहे म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर असेल त्या परीक्षा फक्त नॉन पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे डिस्ट्रिक्ट आहे तर त्या डिस्ट्रिक्टचेच परीक्षा या ठिकाणी होणार आहेत। जर एखादा यवतमाळ डिस्ट्रिक्टची महिला असेल किंवा यवतमाळ डिस्ट्रिक्टची किंवा गडचिरोली डिस्ट्रिक्टची जर एखादी महिला उमेदवार असेल किंवा नंदुरबार डिस्ट्रिक्टची जर एखादी महिला उमेदवार असेल तर त्या महिला उमेदवारांना त्यांचं हॉल तिकीट रिलीज झालेलं नाही। बरेच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी मेसेज करतात की सर माझा यवतमाळ जिल्हा आहे किंवा नंदुरबार जिल्हा असेल किंवा अहमदनगर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये मी अंगणवाडी सुपरवायझर फॉर्म फिलअप केलेला आहे पण अद्यापपर्यंत माझं हॉल तिकीट आलेलं नाही। तर नॉन पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे डिस्ट्रिक्ट आहेत तर त्याच डिस्ट्रिक्टची या ठिकाणी आत्ता परीक्षा 29 तारखेला होणार आहे 2 शिफ्टमध्ये। हे झाले अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीची 29 तारखेला IPS मार्फत ही परीक्षा होणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ग्रामसेवक, आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50%, तर या पदासाठीची परीक्षा केवळ आपण बऱ्याच जिल्हा परिषदला अद्यापपर्यंत सुद्धा आज सुद्धा कॉल केले असताना त्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती या ठिकाणी आपण सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही झडपीनासिक.com जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला जिल्हा परिषदेने नाशिकने त्यांनी एक सेपरेट वेळापत्रक डिक्लेअर करण्यासंदर्भाचा टॅब सुद्धा ओपन केलेला आहे। म्हणजेच मित्रांनो पुढच्या 10 तारखेपर्यंत आरोग्य सेवक त्यानंतर ग्रामसेवक या पदासाठीचं सुद्धा वेळापत्रक डिक्लेअर होऊ शकते। आता यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्याचं वेळापत्रक डिक्लेअर होणार नाही किंवा कोणकोणत्या जिल्हा परिषदचं वेळापत्रक डिक्लेअर होऊ शकते तर त्यामध्ये म्हणजे ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल आणि आरोग्य सेवक पुरुष असेल किंवा 40% 50% असेल, या पदासाठी सुद्धा जे जिल्हे नॉन पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येतात म्हणजे पेसा क्षेत्र त्या जिल्ह्यामध्ये लागू नाही, पेसा क्षेत्राचा कायदा त्या जिल्ह्यामध्ये लागू नाही अशा जिल्ह्याचं या ठिकाणी परीक्षा होऊ शकते। आता नॉन पेसा क्षेत्राच्या अंतर्गत किंवा पेसा क्षेत्राच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण 13 जिल्हे आहेत। जर आपण विचार केलं फॉर एक्झाम्पलमध्ये नंदुरबार हा जिल्हा पेसा क्षेत्राच्या अंतर्गत आहे, ठाणे जिल्हा परिषद पेसा क्षेत्राच्या अंतर्गत आहे, त्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषद पेसा क्षेत्राच्या अंतर्गत आहे, त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषद पेसा क्षेत्राच्या अंतर्गत आहे, त्यानंतर नाशिक असेल, नांदेड असेल, हे जे डिस्ट्रिक्ट आहेत एकूण महाराष्ट्रामधले 13 जिल्हा परिषद या पेसा जिल्हा परिषद क्षेत्राच्या अंतर्गत येतात। म्हणजेच त्या 13 जिल्हा परिषदचं वगळता इतर जिल्हा परिषदचं 10 तारखेपर्यंत येत्या 10 मार्चपर्यंतचं वेळापत्रक डिक्लेअर होऊ शकतं। ग्रामसेवक त्यानंतर आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% या तिन्ही पोस्टचं वेळापत्रक डिक्लेअर होऊ शकते। तशा प्रकारे तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे। जर मित्रांनो आरोग्य सेवक या पदासाठी जर तुम्हाला जर टेक्निकल जर नोट्स हवे असतील जर रिव्हिजन करण्यासाठी तर आपले डिजिटल JK या नावाचं एक प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी नोट्स 100 रुपयामध्ये बाय करू शकता। ग्रामसेवक पदासाठी जर 4000 क्वेश्चन बँक जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।